सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येक पक्षानं मनावर घ्या, कोण ना कोण तर मला उमेदवारी द्या, मी निवडून येऊ शकतोय. जसं कोळशाच्या खाणीमध्ये एखादा कोहिनूरचा हिरा सापडतो, तसं तुम्हाला माझ्यासारखा उमेदवार देखील सापडू शकतो. त्याने प्रयत्न करा, मी नाही म्हणणार. एक छोटासा यूट्यूबर खासदार. हे व्हिडिओज आणि या क्लिप्स आपण सुद्धा अनेकदा इंस्टाग्राम किंवा वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पाहिल्या असतील आणि खळखळून हसला सुद्धा असाल. अशा प्रकारचे विनोद करून अनेकांना हसवणारा डीपी अर्थात धनंजय पवार आता लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करतोय. धनंजय पवारचे काही व्हिडिओज आणि त्याचे काही स्टेटमेंट समोर आले, ज्यामुळं आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. आता याची सुरुवात नेमकी कुठून झाली हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक. तर धनंजय पवार म्हणजे इंस्टाग्राम आणि सोशल मीडियातलं एक चर्चित नाव. आपल्या विनोदी स्वभावामुळं आणि अवतीभोवतीच्या माणसांना सोबत घेऊन विनोद करणं आणि त्यांना खळखळून हसवणं हे धनंजय पवार सारखं क्वचितच कुणाला तरी जमत असेल. मात्र आता धनंजय पवारांनी राजकीय भूमिका घेतली आहे. त्याचं झालं असं की 6 मार्चला धनंजय पवारांनी एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला. त्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय ते बघा. लोकसभा इलेक्शन 2024 आता सुरू होणार आहे. सर्व पक्षातील नेते मंडळी यांना एक माझी विनंती आहे. जसं कोळशाच्या खाणीमध्ये एखादा कोहिनूरचा हिरा सापडतो, तसं तुम्हाला माझ्यासारखा उमेदवार देखील सापडू शकतो. त्याने प्रयत्न करा, मी नाही म्हणणार. निवडून आलो की सगळ्यांना मटन. या व्हिडिओमध्ये राजकीय पक्षांना धनंजय पवारांनी विनंती केली. मात्र या व्हिडिओला त्याच्या चाहत्यांनी विनोदी अंगांनी घेतलं. त्यानंतर पुन्हा 10 मार्चला धनंजय पवारांनी एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये थेट त्यांनी प्रचाराची तयारी सुरू केल्याचं दिसतंय. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी काय म्हटलं ते सुद्धा बघा. तर नमस्कार मित्रांनो, लोकसभेच्या रिंगणामध्ये आम्ही आता उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर बऱ्याच सेलिब्रिटींचा आपल्याला फोन यायला चालू झाले. पक्षाच्या अध्यक्षांनी ॲक्च्युली मनावर घ्यायला पाहिजे होतं, पण बऱ्याच सेलिब्रिटींनी महेश धोनी प्रचारला येणार आहेत. बरं, निरोप आलाय. ठीक आहे, वेळापत्रक पाठवतो म्हणून सांग. ठीक आहे. हां, तर आता तुम्ही तर आता बघितलं की माझे पर्सनल असिस्टंट जे आहेत, माझे PA, म्हणजे मी खासदार झाल्यानंतर जे PA असणार ते आमचे सर्जेराव पवार असणार आहेत. आणि सर्जेराव पवारांना आता जस्टच महेश धोनी यांचा फोन आला की बाबा आम्ही असं प्रचारला येऊ शकतो का, तर आपण वेळ देऊया, त्यांना काय अडचण नाही. आणि अशी व्यक्ती आपल्याकडे प्रचारला येणं गरजेचं आहे. आणि आपला प्रचार तिन्ही नाही करणार तर कोण करणार आहेत मग. आणि तुम्हाला सांगतो बऱ्याच अक्षय कुमारचा फोन आलाय, प्रचारला येऊ का विचारायला. निरोप आलाय. वेळापत्रक मी पाठवतो आणि तुमचं एक मिनिट थांब. रोहित शर्मा कोण? रोहित शर्माचा फोन आलाय, प्रचारला येऊ शकते काय म्हणलं. तू पाहिजेच की म्हणा, महाराष्ट्राचा आमचा कॅप्टन आहे म्हणा तो मुंबई इंडियन्सचा. ठीक आहे, तुम्ही येऊ शकताय. फायनल म्हणा. फायनल तुमचं. हां, हाजरी काय असेल ती पाठवून देईल म्हणा. ठीक आहे. आता ते फक्त काय करिश्मा कपूरचा तेवढा मेसेज हे कर. हां, तिला सांग साहेब, DP साहेब हे पाठवतो म्हटलं म्हणा. तर बघू शकता असं प्रचाराची फार मोठी धुरा आपण इथं सांभाळणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि आता सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येक पक्षानं मनावर घ्या, कोण ना कोण तर मला उमेदवारी द्या, मी निवडून येऊ शकतोय. आता इथपर्यंत धनंजय पवार हे विनोदच करत आहेत असं चाहत्यांना वाटत होतं. मात्र खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रकरणामध्ये ट्विस्ट आला तो 12 मार्चच्या एका व्हिडिओ नंतर. 12 मार्चचा धनंजय पवारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये एकच चर्चा सुरू झाली. राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आज नवा इतिहास घडण्याची शक्यता दाट आहे. तुम्ही आवाज द्या, मी तयार असेल. एक छोटासा यूट्यूबर खासदार असेल. बरं, ही चर्चा सोशल मीडियावरच होते का असं लोक चर्चा करू लागली होती. मात्र एवढ्यात 15 मार्चला धनंजय पवारांनी चक्क शरद पवारांची भेट घेतली. आणि शरद पवारांची भेट घेतल्यानंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला नवा उमेदवार मिळणार का याची चर्चा सध्या या मतदारसंघामध्ये सुरू झाली आहे. चर्चा पॉझिटिव्ह झाली आमची. पवारसाहेबांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढच्या मार्गाला आम्ही आता निघणार आहोत. आणि त्यांच्या ह्याच्यानुसार आम्ही आता पुढं वाटचाल देखील करणार आहे. सगळ्यांना सांगायचं एवढंच आहे की एका न्यूजने माझ्या लाईफला जसा टर्न दिला
म्हणजे माझ्या रील्सनी जसा टर्न दिला तसा एका न्यूजने माझ्या लाईफला टर्न दिला. एका व्हिडिओला एका रात्रीमध्ये 19 लाख लोकांनी त्याच्यावरती रिॲक्ट झाले, ते पाहिलं, त्याच्यावरती प्रतिक्रिया दिले, त्याला कमेंट दिल्या आणि इतका चांगला प्रतिसाद आला की आम्हाला सुद्धा असं वाटू लागलं की बाबा आता आपण यात खरोखरच काहीतरी लोकांच्या अपेक्षा आहेत आणि आपण करू शकतो आणि निश्चितच करू. एवढंच सांगतो, एकच बोलतो, कारण तुम्ही पण बराच वेळ झालं गडबडीत आहे, मी पण बराच वेळ गडबडीत आहे. एवढंच सांगतो की धनंजय पवार जिथं उभा राहील तिथं नक्कीच फक्त आणि फक्त सत्याच्या बाजूने उभा राहील. त्यामुळं पवार साहेबांची फक्त भेट घेतली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे खासदार आहेत धैर्यशील माने आणि धैर्यशील मानेंसमोर सध्या एकीकडे राजू शेट्टींचं आव्हान आहे, तर आता राजू शेट्टींसोबतच आता धनंजय पवारांना लोकसभेच्या या मैदानात उतरवून शरद पवार नवीन गेम खेळणार का याची सुद्धा चर्चा आता लोकसभा मतदारसंघामध्ये होते. तर सर्वांना खळखळून हसवणारा डीपी आता लोकसभेत जाणार का आणि लोकसभेत जाऊन तो तिथंही खळखळून हसवणार का अशा आशयाच्या कमेंट सुद्धा आता धनंजय पवारांच्या या ज्या काही व्हिडिओज आहेत या व्हिडिओच्या खाली आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचं चित्र भविष्यात काय असेल याची उत्सुकता इथल्या लोकांना लागून आहे. आपल्याला याबाबत काय वाटतं आणि धनंजय पवारांच्या या कृतीवर आपलं नेमकं मत काय आहे हे या कमेंट बॉक्समध्ये टाकायला आपण विसरू नका. आणि मुंबई तकला जर आपण फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.